एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे पुराचं वाढतं पाणी आणि त्यात अतिदुर्गम जंगलाचा खडतर रस्ता। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडांच्या जंगल परिसरात एका युवकावर अस्वलाने हल्ला केला। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला, पण त्याला तातडीने उपचारांची गरज होती। पण त्याला रुग्णालयात घेऊन जायचं कसं? कारण गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने परिस्थिती गंभीर झाली होती। अनेक रस्ते बंद झाले होते, नदी नाले दुथडी भरून वाहत होते आणि रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक मार्ग जणू संकटाने भरलेला होता। पण त्या युवकाला अशा अवस्थेत सोडून देता येणार नव्हतं, कारण आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मदतीला धावून आले आणि फोल्डेबल स्टेजवरती गंभीर युवकाला झोपवलं आणि सुरू झाला जीवन वाचवण्यासाठीचा हा संघर्ष। 1-2 किलोमीटर नाही तर तब्बल 18 किलोमीटरची पायपीट त्यांनी केली। पावसाचा जोर कायम होता, रस्त्यांवरती चिखल होता, वाटेत अडथळे होते, पण स्टेजवर पडलेल्या त्या युवकाचा प्रत्येक श्वास महत्त्वाचा होता। पण गुंटेनूर नाला आला आणि नाल्याचं पाणी वाढलेलं होतं। क्षणभर थांबावं लागलं, पण वेळ हातातून निसरत होता। अखेर त्या वाढलेल्या पाण्यातूनही वाट काढण्यात आली आणि एकमेकांना आधार देत जखमी युवकाला सुरक्षितपणे पैलतीरावर नेण्यात आलं आणि पुन्हा झाला 18 किलोमीटरचा तो संघर्ष। शेवटी अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या युवकाला सुरक्षितपणे रुग्णालयात हलवण्यात आलं। मुसळधार पाऊस, पुराचं पाणी, जंगलातील खडतर वाट आणि तब्बल 18 किलोमीटरची पायपीट, पण एका जीवाला वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांनी हार मानली नाही। कधी कधी माणुसकी समोर संकटही छोटे ठरतात आणि गडचिरोलीच्या या दुर्गम भागातून समोर आलेली ही घटना त्याच माणुसकीची, धैर्याची आणि एका जीवाची लढण्याची कहाणी सांगून जाते।